महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न. नागपूरच्या कस्तूरचंद पार्क येथे कार्यक्रमाचं आयोजन. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन संपन्न. पोलिसांच्या वतीनं देण्यात आली मानवंदना. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र दिनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजवंदन. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा. भाजपा प्रदेश कार्यालयाच्या जागेचा करार वाढवला. शासनाने भाजपा कार्यालयाच्या जागेला 30 वर्षांनी दिली मुदतवाढ. सामान्य प्रशासन विभागाकडून मुदतवाढीचा निर्णय. भारत देशातच मुस्लिम सर्वात जास्त सुरक्षित. अन्य देशात मुस्लिमांवर हल्ले होतात. भडकाऊ वक्तव्य करणाऱ्यांनी राजकारण करू नये. प्यारे जिया खान यांचा नेत्यांना सल्ला. आपण निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. सोलापुरात पार पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. एनआयएचं पथक आज पुन्हा पैसरण खोऱ्यात जाणार. पहलगाम हल्ल्यातील संशयितांची एनआयएकडून पुन्हा चौकशी. पहलगाममधील हल्ल्यावर अमेरिकेची कडक भूमिका. पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा. अमेरिकेची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा. मध्य रेल्वेच्या बैठकीला 5 खासदारांची दांडी. बुधवारी मुंबई मंडळाच्या रेल्वे समितीची बैठकीला 5 खासदार अनुपस्थित. रेल्वे विकास कामं, प्रवासी सुविधा यांचा इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. ठाण्यात शुक्रवारी आणि शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार. टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं पालिकेचं नियोजन. यवतमाळमध्ये गोठा जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात. इमर्जन्सी हेल्पलाईन समूहाची निर्मिती करून शेतकऱ्याला मदत सुपूर्द. उपक्रमाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद. अहिल्यानगरमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या कारने रिक्षासह दुचाकीस्वाराला उडवले. अपघातात रिक्षा चालकासह काही प्रवासी जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.